नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर उमेश घोडेस्वार. PhD ॲडमिशन 2023-24 याकरता आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की नेमकं PhDचं ॲडमिशन कधी सुरू होईल. एमपॅटच्या संदर्भामध्ये आता जो रिझल्ट लागलेला आहे या 18 मेला, मला असं वाटतं 18 मेलाच लागला. तर हा जो आहे PhDच्या प्रवेश प्रक्रिया 2023-24 नेमकं कधी सुरू होणार आहे, त्याच्यानंतर याच्या अंदाजित तारखा कुठल्या राहतील, PhD प्रवेशासाठी कुठले डॉक्युमेंट्स राहतील, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे सगळे प्रश्न हाताळणार आहोत. आपण गाईड कसा निवडायचा आहे, PhD प्रवेशासाठी नेट सेट कंपल्सरी आहे की एमपॅटद्वारे आपला प्रवेश होईल, याही प्रश्नावर आपण चर्चा करणार आहोत. PhDच्या साठी नेमका फीस किती आहे किंवा खर्च किती लागेल ते देखील आपण बघणार आहोत. आणि PhD जी प्रक्रिया आहे ही PhD ॲडमिशन झाल्यानंतर कोर्सवर्क करिता ऑनलाईन क्लासेस हे कसे राहतील या संदर्भामध्ये देखील आपण आज हे सगळे प्रश्न हाताळणार. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की PhDची जी प्रवेश प्रक्रिया आहे तर ही 2023-24च्या संदर्भामध्ये याच्या अंदाजे आपण सध्या प्रिडिक्शन नाही करू शकतो, परंतु विद्यापीठामध्ये जी प्रक्रिया सुरू आहे तर ही कशी नेमकी काय सुरू आहे. आणि थोडंसं आपण मागे जाऊया की MPhil PhD एंट्रन्सचे ज्याला आपण एमपॅट म्हणतो, हे 2023चं जे प्रक्रिया आहे तर ही एप्रिल महिन्याच्या 10 म्हणजे 2023च्या एप्रिल महिन्याच्या 10 तारखेपर्यंत ही ऑनलाईनचं अप्लिकेशन सुरू होतं. ठीक आहे, हे एक विद्यापीठाचं जे जाहिरात होती आणि त्याची जी परीक्षा आहे ही परीक्षा होऊन त्याला तब्बल रिझल्ट हा म्हणजे या मे महिन्यामध्ये लागला. बरोबर आहे, म्हणजे 2024च्या मे महिन्यामध्ये लागला. त्यामुळे विद्यापीठाचं सगळं हे म्हणजे वेळापत्रक आहे ते म्हणजे कोलमडलं. विद्यापीठाला काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळं PhD प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भामध्ये आपण थोडंसं मागे गेलो तर आपल्या लक्षात येतं की 22-23चं जे शेड्यूल होतं तर 22-23च्या शेड्यूलमध्ये प्रामुख्याने डिसेंबर 22 ते जानेवारी 23 या दरम्यानमध्ये ॲडमिशन झालेल्या होत्या आणि कोर्सवर्क हा म्हणजे फेब्रुवारी 2023ला सुरू झालेला होता. म्हणजे बऱ्याच रिसर्च सेंटरला मी मे महिन्यापर्यंत शिकविलं. ठीक आहे, त्यामुळं 2022-23चा जो कोर्सवर्क आहे हा 2023च्या मे महिन्यापर्यंत चालला. ठीक आहे, म्हणजे फेब्रुवारीला सुरू झाला, काही ठिकाणी फेब्रुवारीच्या म्हणजे मार्चला होता, काही एप्रिलला होता. त्या रिसर्च सेंटरला ती कोर्सवर्क सुरू होते. माझ्या इकडे तब्बल 52-53 सेंटरचे विद्यार्थी कोर्सवर्क करता होते. त्याच्यामुळे त्या रिसर्च सेंटरला शिकितांना हा म्हणजे फेब्रुवारी 2023 ते मे महिन्यापर्यंत हे कोर्सवर्कचे काही क्लासेस सुरू होते मित्रांनो. त्यामुळे या वर्षाचं जे हे आहे तर हे सगळं आता सध्या जे सुरू आहे तर विद्यापीठामध्ये नेमकं एक पत्र आलं होतं, ते मी तुम्हाला ग्रुपवर टाकलं होतं. त्या पत्रामध्ये काय होतं की 21 मे 2024 हे पत्र होतं. सध्या विद्यापीठाच्या संदर्भामध्ये काय कार्यवाही सुरू आहे की आपल्या अमरावती विद्यापीठाअंतर्गत जे वेगळे रिसर्च सेंटर आहेत त्या रिसर्च सेंटरमध्ये संशोधक मार्गदर्शकाकडे विषयनिहाय रिक्त असलेल्या जागेची माहिती अपडेट करणं सुरू आहे. नेमकं अपडेट करणं म्हणजे नेमकं काय, काही गाईड जे आहेत तर ते असिस्टंट प्रोफेसर असतील, काही असोसिएट असतील आणि काही प्रोफेसर असतील. काही असिस्टंटवरून असोसिएट झाले असतील, काही असोसिएटवरून काही प्रोफेसर झाले असतील. म्हणजे गाईडची जे आहे तर त्यांची पदोन्नती झाल्यामुळे असिस्टंटला 4 जागा घेता येतात, असोसिएटला 6 आणि प्रोफेसरला 8 जागा. त्यामुळे त्यांचं पदोन्नती झाली, त्यामुळे त्यांच्या जागाही वाढलेल्या असतील. काही नव्यानं गाईड झालेले असतील, त्याच्यामुळे त्यांनाही PhDचे जे मार्गदर्शक आहेत ते नव्यानं झाले असतील. त्यामुळे हे सगळं जे आहे तर ते अपडेशन विद्यापीठाकडनं या पत्राद्वारे सुरू आहे. आणि याच महिन्याच्या म्हणजे या 24 जी आता तारीख झालेली आहे तर या 24 मे 2024 जे आहे तर ह्या 24 मे 2024 म्हणजे याच महिन्याच्या या मे महिन्याच्या 24 तारखेपर्यंत हे अपडेशन मागितलं होतं. आता हे विद्यापीठ काय करेल, हे सगळ्या रिसर्च सेंटरकडनं या गाईडची यादी अपडेट करून घेईल आणि त्याच्यानंतर अपडेशन झाल्यानंतर मग त्या गाईडच्या सगळे अपडेटेड लिस्ट विद्यापीठामध्ये म्हणजे ते अपडेट करेल. आणि जे मी तुम्हाला गाईडची लिस्ट टाकली होती तर ते 2022 पर्यंत होती. काही विद्यार्थ्यांची म्हणजे काही ॲडमिशन ते व्हायचे असतील आणि काही अपडेट सुरू असतील. ठीक आहे, त्याच्यानंतर आपल्याला पुढच्या आपण बाबीकडे जाऊ की PhD प्रवेशासाठी नेमके कोणती कागदपत्र लागतात. ठीक आहे, एक सगळ्यात महत्त्वाचं की विद्यार्थी म्हणून आपल्याला काय करायचं आहे की अपेंडिक्स 5A आणि अपेंडिक्स 5B ऑलरेडी हे विद्यापीठाच्या साईटवर आहेत, PhD सेलवर. आणि वेळोवेळी जेव्हा ही प्रोसिजर सुरू होईल, जेव्हा विद्यापीठ
2022-23 सारखं 23-24 साठी पत्र काढेल, तर तेव्हा हे मी वेळोवेळी त्या विद्यार्थ्याला किंवा ग्रुपला किंवा त्या रिसर्च सेंटरला देखील अवेलेबल असतात. हे सगळे फॉर्मॅट आणि विद्यापीठाच्या साईटवर आहेत. ॲडमिशन फॉर्म असतो 5 अपेंडिक्स 5 म्हणून, 5A एन्व्हायरमेंट असतो आणि 5B यासाठी ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट असतो. तर सगळ्यात पहिले आपण बघू की डॉक्युमेंट कुठले लागतात. तुम्हाला तुमचं जे PGची जी मार्कशीट आहे ती मार्कशीट आणि त्याची डिग्री सर्टिफिकेट, तुम्ही इतर विद्यापीठाचे असणार तर मायग्रेशन सर्टिफिकेट, त्याच्यानंतर तुम्हाला TC लागते, त्याच्यानंतर तुम्ही जे MPAT पास झालेले आहात त्याचं सर्टिफिकेट आणि त्याची मार्कशीट जे तुम्हाला मेलद्वारे आलेली असेल, आणि त्याच्यानंतर तुम्ही नेटसेट असणार तर नेटसेटचं देखील नेटसेट MPAT किंवा याला हे सगळे जे ऑर आहेत तर हे यापैकी तुम्ही जे पात्रतेत बसणार ते तुम्हाला त्याचं सर्टिफिकेट लागते. त्यानंतर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि आधार कार्ड किंवा पॅन कार्ड किंवा इलेक्शन कार्ड काही एक ओळखपत्र म्हणून लागते, म्हणजे ओळख म्हणून कुठलंही एखादं. आणि जे विद्यार्थी JRF असतील, म्हणजे जे ऑलरेडी नेट JRF किंवा CSIRचं जे फेलोशिप त्यांना आहे तर त्या विद्यार्थ्यांना बँकेचं पासबुक देखील लागते. ठीक आहे, PFMS करता UGCचे जे फेलोशिप्स असतात त्याच्याकरता. या 5 नुसार तुमचं ॲडमिशन होते. त्या रिसर्च सेंटरला तुम्हाला हा अप्लिकेशन जो आहे हे तुम्हाला द्यावं लागते आणि त्याच्यासोबत हे डॉक्युमेंट द्यायचे असतात. ठीक आहे, तर त्याच्यानंतर हे 5A जे आहे तर ते असते एन्व्हायरमेंट. 5 ॲडमिशन 5A एन्व्हायरमेंट. द एन्व्हायरमेंट म्हणजे काय? एन्व्हायरमेंट म्हणजे तुमची नोंदणी होते. तुम्ही या अभ्यासक्रम आहे हा एक पदवीचा आहे, PhDची पदवी आहे. जशी UG BA BCom BSc MA MCom MScची पदवी आहे तशीच PhDची पदवी आहे. तर या पदवीसाठी तुमचं नामांकन विद्यापीठामध्ये होते. PhDचं रजिस्ट्रेशन वेगळं, नामांकन वेगळं. ठीक आहे, रजिस्ट्रेशन कसं होतं ते मी सांगतोच, परंतु महत्त्वाचं म्हणजे नामांकन म्हणजे तुमचं जसं PGचं नामांकन झालं तसंच PhDचं नामांकन होतं. त्याचा फॉर्म हा आहे 5A. हा रिसर्च सेंटरद्वारे विद्यापीठाकडे तुम्हाला द्यावा लागतो. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला मनात प्रश्न असेल की आपण आता गाईड कसा निवडायचा. मी लिस्ट टाकलेली होती, अनेक विद्यार्थ्यांचे प्रश्न आले तेव्हा त्यांनी मॅसेजसुद्धा केले की या गाईडकडे जागा कशा आहेत, कसे भेटायचे. तर सगळ्यात पहिले की www.sgbu.ac.in PhD सेल या पोर्टलवर जाऊन तुम्हाला गाईडची किमान नावं माहिती पडू शकतात आणि त्या सेंटर कोणकोणते आहेत, आपल्या विषयाचे सेंटर कोणते आहेत, कुठं जागा आहेत हे पाहू शकतो आपण. तर तुम्ही म्हणणार की हे तर सर 22ची जागा आहे, तर हेच 22ची जी लिस्ट होती आहे तर ही अपडेट करण्यासंदर्भामध्ये हे पत्र होतं की आता सगळी जी माहिती अपडेट करणं सुरू आहे. आणि पुन्हा हे जे आहे प्रत्येक फॅकल्टी वाईज जे मी टाकलेलं होतं हे तुम्हाला कोणते गाईड आहेत, कोणत्या रिसर्च सेंटरला आहेत आणि त्यांच्याकडे कोणते विद्यार्थी ॲडमिटेड आहेत हे सगळं तुम्हाला या अपडेटेड लिस्टमध्ये पाहायला मिळेल. होऊ शकते हे व्हॅकन्सी अवेलेबल आहे तर ते अजूनही असतील, काही ठिकाणी झाल्याच नसतील. जोपर्यंत आपण गाईडकडे जाणार नाही, अप्रोच होणार नाही, तोपर्यंत आपल्याला त्यांचं अपडेशन समजलं त्यांच्याकडे किती जागा आहे. ठीक आहे, आता मलाही देखील माहीत नाही कोण्या गाईडकडे किती आहेत. तुम्ही मला मेसेज करता, सगळेच ओळखीचे नसतात, त्यामुळे त्या रिसर्च सेंटरच्या गाईडकडे जाऊन आपण चौकशी करायला पाहिजे. ठीक आहे, हे सगळी फॅकल्टी वाईज आहे मित्रांनो, म्हणजे कॉमर्स मॅनेजमेंटचे, त्यानंतर इंटरडिसिप्लिनरीचे आणि ह्युमॅनिटीजचे सगळ्या विद्याशाखेनुसार या गाईडची जी आहे ही यादी येत असते. आणि त्याच्यानंतर तुम्हाला PhD प्रवेशासाठी सगळी प्रक्रिया पार पाडायची असते. ही सगळं जे पत्र आहे हे विद्यापीठाचं हे अपडेशन झाल्यानंतर विद्यापीठ पत्र काढेल. आता तुमच्या मनामध्ये एक महत्त्वाचा गहन प्रश्न आहे, तो म्हणजे PhD प्रवेशासाठी नेटसेट कंपल्सरी आहे की MPATद्वारे आम्हाला प्रवेश मिळेल का, हा महत्त्वाचा प्रश्न. तर बघा की 27 मार्च 2024ला याच वर्षी मार्च महिन्यामध्ये 27 तारखेला UGCने एक पत्र काढलं. ते मनीष R जोशी जे आहेत सचिव, तर यांच्या नावाचं हे पत्र होतं UGCनं काढलेलं. तर यांनी सांगितलं होतं की नेट जी परीक्षा आहे तर ती PhDच्या ॲडमिशनसाठी एंट्रन्स टेस्ट म्हणून म्हणजे राहील. आणि त्याच्यामुळे अनेक वर्तमानपत्रामध्ये सगळे हे बातम्या आल्या की आता नेटच्या शिवाय PhDला ॲडमिशन मिळणार नाही. मी यावर एक व्हिडिओ देखील टाकलेला होता, आठवत असेल तर या चॅनलला आहे, बघून घ्या. ठीक आहे, तर त्याच्यामुळं आता आपलं हे जे सत्र आहे हे सत्र कोणतं आहे, हे तुम्ही जे MPAT परीक्षा पास झाले, कुठली परीक्षा आहे MPAT 2023, लक्षपूर्वक आहे का. ही परीक्षेचे फॉर्म भरले गेले एप्रिल महिन्यामध्ये, एप्रिल महिन्याच्या 23 मध्ये. याचा रिझल्ट लागला 2024च्या मे महिन्यामध्ये. ठीक आहे,
आता हे सगळं शेड्यूल जे आहे तर हे सगळं ऑलरेडी ॲडमिशन म्हणजे ऑलरेडी यांच्याकडनं फॉर्म भरले गेले, त्याचा रिझल्ट लावला. त्यामुळे या विद्यार्थ्यांना कदाचित एक्झिबिशन हे विद्यापीठ देऊ शकते. आणि तसं UGCनं देखील पत्र हे UGC देखील त्याचं नोटिफिकेशन किंवा तसं पत्र काढू शकते. ठीक. आणि हल्ली सगळ्या बातम्या आल्या की पदवीच्या विद्यार्थ्यांना PhDला ॲडमिशन मिळेल, तर ते सगळं 4 वर्षाची पदवी राहील. आता ते अजून त्या न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये 4 वर्षाची पदवी आहे. आपल्या विद्यापीठामध्ये 4 वर्षात पुन्हा 3 वर्ष झालं. त्याविषयी मी अजून त्याच्यावर जास्त बोलणार नाही. ठीक आहे ना. आपला जो महत्त्वाचा विषय आहे की प्रामुख्याने हे सगळ्या ज्या न्यूजपेपरच्या बातम्या होत्या तर या संदर्भामध्ये PhDच्या ॲडमिशनच्या संदर्भामध्ये सगळं होतं. तर ती जी नेटची परीक्षा आहे तर ती 3 स्तरावर त्याचा रिझल्ट येईल. एक नेट प्लस JRF, त्याच्यानंतर नुसतं नेटचं स्कोर केला त्याचं एक, आणि तुम्ही परीक्षा दिलेली आहे नेटची परंतु पास नाही झाले, JRF ही नाही झाली, तरी देखील त्या सर्टिफिकेटवर तुम्हाला ॲडमिशन मिळेल. तर हे सगळं 3 श्रेणीनुसार त्याचं वर्गीकरण होतं आणि ते ॲडमिशन PhDच्या संदर्भामध्ये होतं. परंतु आपण MPATची विद्यार्थी 2023चे आहोत, हे लक्षपूर्वक आहे का. तुमचं विद्यापीठाने परीक्षा घेतली, त्याचा रिझल्ट लावला, त्यामुळे तुम्हाला एक्झिबिशन हे मिळू शकतं. ठीक आहे. तर या संदर्भामध्ये त्या PhDच्या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये हा जो प्रश्न होता तर त्याच्याविषयी आपण हे बघितलं. त्यानंतर PhDच्या साठी नेमका खर्च किती येतो, फीस किती आहे. तर विद्यापीठानं एक पत्र काढलं होतं, हे 71/2021 पत्र होतं, जे 20 जुलै 2021ला पब्लिश केलं. आणि याच्या अगोदर एक पत्र होतं, त्याच्या फीस खूप जास्त होते. त्याच्यानंतर कोविड आलं आणि त्याच्यानंतर पुन्हा हे फीस कमी झाल्या. ठीक आहे. तर हे सगळं या पत्रानुसार या टेबलमध्ये तुम्हाला फीज किती आहे ते लक्षात येईल. ॲडमिशन फीज जी तुमची आहे ती 1,000 असते. कोर्स वर्कची फी 10,000 असते. एन्व्हायरमेंटची फी 1,000 असते. जी इथं दिला हा जो कॉलम आहे विद्यापीठाला दे, हा रिसर्च सेंटरला द्यायचे ते पैसे हे विद्यापीठाला देय असतात. त्यानंतर लायब्ररी फी 2,000 रुपये. त्यानंतर फॅकल्टी वाईज जे ॲन्युअल फी असते म्हणजे वार्षिक फी असते. ठीक आहे. वार्षिक लॅबोरेटरी फी जी असते तर ती सायन्स टेक्नॉलॉजीसाठी जे आहे म्हणजे सायन्स आणि इंजिनिअरिंगसाठी तर ही प्रामुख्याने 30,000 रुपये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इंजिनिअरिंगसाठी 30,000 आहे आणि सायन्ससाठी 10,000 आहे. ठीक आहे. या आधी 20,000 रुपये होती, कमी झाली. आणि कॉमर्स मॅनेजमेंट ह्युमॅनिटीसाठी फक्त 5,000 वार्षिक. ठीक आहे. म्हणजे तुम्ही कॉमर्स मॅनेजमेंटमध्ये येत असणार, ह्युमॅनिटीजमध्ये जे आर्ट्स आणि सोशल सायन्सचे विद्यार्थी त्यांना 5,000 वार्षिक. इंजिनिअरिंगसाठी 30,000 आणि सायन्ससाठी 10,000 रुपये वार्षिक असते. त्याच्यानंतर तुमचं PhD जेव्हा ड्राफ्ट थेसिस सबमिट म्हणजे कंप्लीट होतो, प्री डिफेन्स हा 3,000 रुपये तुम्हाला रिसर्च सेंटर द्यावा लागते. ॲन्युअल रिटेन्शन फी म्हणजे तुम्हाला वार्षिक जे प्रोग्रेस रिपोर्ट असतो PhDचं काय काम सुरू आहे त्याचा एक फॉर्मॅट असतो विद्यापीठाचा, तर त्याची फी जी असते विद्यापीठाला दे त्याची ती 2,000 असते. आणि थेसिस जेव्हा सबमिट होतो त्याची फी 12,000 असते. हे सगळी असते. आता PhD मॅक्झिमम 6 इयर आणि मिनिमम 3 इयर असते. ठीक आहे. आता तुमचं 6 वर्ष काम चाललं PhDचं तर तुम्हाला 6 वर्षानुसार हे वार्षिक फी लागेल. 3 वर्ष चाललं तर 3 वर्षानुसार, 4 वर्ष चालले त्यानुसार, 5 वर्ष झाले तर त्यानुसार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर PhDच्या संदर्भामध्ये आपण ऑनलाईन क्लासेस घेत असतो. तर ते नेमकं कधी सुरू होईल की मी आधी सांगितल्याप्रमाणे की PhDच्या संदर्भामध्ये 23-24चं वेळापत्रक अजून यायचं आहे. ते वेळापत्रक कधी येईल, आता सध्या म्हणजे या 24 मे 2024ला विद्यापीठाने सगळं वेगळ्या रिसर्च सेंटरकडून गाईडचं अपडेशन मागितलेलं आहे. त्याच्यानंतर आता अजून 2-3 महिने तरी त्या प्रोसिजरला लागतील हे अपडेशन करायला. अजूनही काही गाईड सेंटरनी पाठवलं नसेल त्यांना पाठवावं लागेल. आणि सगळी प्रोसिजर झाल्यानंतर दरवर्षीप्रमाणे डिसेंबर आणि जानेवारी म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या महिन्यामध्ये ॲडमिशन PhDच्या होत असतात. ठीक आहे. परंतु हे अपडेशन गाईडचं जर लवकर झालं या जून, जुलै, ऑगस्टमध्ये तर तुम्हाला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर याच्यामध्ये विद्यापीठ पत्र काढेल आणि त्या पत्रानुसार मग ॲडमिशन कधी होईल त्याचं शेड्यूल येईल. पत्र काढायच्या अगोदर सुद्धा म्हणजे आल्यानंतर आपण एक व्हिडिओ बनवू आणि त्याच्यामध्ये ॲक्च्युली डेट्स कोणत्या येतील त्या देखील आपण बघू. आता PhDचे ऑनलाईन क्लासेस जे आहेत ते ऑनलाईन क्लासेस जे आहेत तर हे विद्यापीठ असं पत्र काढेल. म्हणजे मागच्या वर्षीचं पत्र आहे मित्रांनो, 22 डिसेंबर 22ला ॲडमिशन सुरू होत्या. 5 जानेवारीपर्यंत ॲडमिशन होते आणि कोर्स वर्क सुरू झाला हा फेब्रुवारी 2023ला. बऱ्याच सेंटरला फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यापर्यंत ते कोर्स वर्कचे क्लासेस 2023ला सुरू होते. ठीक आहे. म्हणजे आता जे महिना या महिन्यात कोर्स वर्क सुरू झालेला होता मागच्या वर्षी.
आता तुमचं ॲडमिशनच नाही झालं तर तुमचं कोर्स कसं सुरू येईल? सगळं शेड्यूल येईल, म्हणजे हे सगळं प्रोग्रामचं शेड्यूल येईल, टाइम टेबल येईल आणि त्याच्यानंतर प्रोसिजर. तुर्तास तुम्ही काय करायला पाहिजे, गाईडला जाऊन भेटणं आणि त्या गाईडकडे म्हणजे किती जागा आहेत काय त्यांना अप्रोच होणं महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही नाही भेटलं त्याआधी कोणी भेटून जाईल, त्यांनी शब्द दिलेला असेल, त्यामुळे त्यांना आपण कन्व्हिन्स करणं आणि ओळखीतले गाईड असेल किंवा त्या रिसर्च सेंटरला जाऊन आपण भेटून घ्यायला पाहिजे. ठीक आहे. ऑनलाईन जे क्लासेस आहेत हे सगळे कॉलेज जे आहेत ते कॉलेज पत्राद्वारे आम्हाला विद्यार्थी पाठवितात आणि त्या विद्यार्थ्याला आम्ही ऑनलाईनद्वारे हे सगळं शिकवतो. 5 मॉड्यूलद्वारे कोर्स ऑफ होते. त्या मॉड्यूलमधले एक मॉड्यूलचं जे असते रिसर्च मेथोडॉलॉजी त्याची परीक्षा विद्यापीठ घेते आणि त्याचे क्लासेस आपण ऑनलाईन घेत असतो. बरेच म्हणजे 2018-19 पासून तर 22-23, 18-19, 19-20, 20-21, 21-22 आणि 22-23 अशा ज्या 5 ज्या बॅचेस झाल्या 5 वर्षात, त्या सगळ्या कोर्सवर्कला मी मॅक्झिमम रिसर्च सेंटरला शिकवलं. जिथं मला पॉसिबल झालं. काही पहिले सुरुवातीला ऑफलाईन, नंतर ऑनलाईन शिकवलं. तर आता सुद्धा ऑनलाईनच बॅच झाली मागच्या वर्षीची, कारण एकाच वेळेस सगळ्या सेंटरला शिकवणं हे फिजिकली शक्य नसतं, त्यामुळे आपण ऑनलाईन घेत असतो. तर त्या रिसर्च सेंटरला देखील हे कोर्स ऑफ होत असते. ज्या रिसर्च सेंटरला जे विद्यार्थी आहेत ते त्यांना क्लासेससाठी आमच्या इकडे पाठवत असतात. ते डिपेंड करते की रिसर्च सेंटरमध्ये जर कोर्स वर्क सुरू असेल तर मी देखील तिथे जातो. अनेक मार्गदर्शक तिथं शिकवित असतात आणि ती कोर्स वर्कची जी परीक्षा आहे तर ती परीक्षा झाल्यानंतर तुम्हाला PhDला रजिस्ट्रेशन होत असते. सिनॉप्सिस तुमचं जे ॲक्च्युअल वर्क असते तेव्हा सुरू होते आणि नंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फॉर्म मिळतो. त्याच्यानंतर तुम्हाला फेलोशिपसाठी अर्ज करता येतो. ठीक आहे. या संदर्भामध्ये काही सिनियर सिटीजनचा देखील प्रश्न आहे. सिनियर सिटीजनला कुठल्याच प्रकारची प्रवेश परीक्षा किंवा नेट सेट नसेल तरी देखील ॲडमिशन मिळू शकते असं एक पत्र विद्यापीठानं काढलं होतं, अमरावती विद्यापीठात. त्या पत्रा अन्वये देखील काही लोकांची ॲडमिशन मागच्या वर्षी झाल्या, त्याच्या आधी देखील झाल्या. जेव्हा पत्र निघाल त्यानंतर त्या पत्राचा देखील उपयोग सिनियर सिटीजन करू शकतात आणि त्यांना देखील ॲडमिशन PhDला मिळू शकते. ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी आपण इथं थांबूया की PhDच्या 2023-24 या बॅचेस करता आपण इथं आलो होतो की त्या 23-24ला नेमकं प्रक्रिया काय राहील, आपण काय करायला पाहिजे या संदर्भामध्ये. नवीन विद्यापीठाचं जेव्हा अपडेशन येईल तर तेव्हा देखील आपण या नवीन व्हिडिओ आपण बनवू आणि तेव्हा ॲक्च्युली त्या पत्राद्वारे कधी तुमचं शेड्यूल सुरू होईल तेव्हा आपण बघूया. धन्यवाद मित्रांनो.